नमस्कार बंधू आणि भगिनींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा 2026ची संपूर्ण पूजाविधी, व्रताचे महत्त्व आणि या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करणे शुभ मानले जाते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे। या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी व्रत करतात। वटपौर्णिमेचे महत्त्व पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे सावित्रीने आपल्या दृढ निश्चय, बुद्धिमत्ता आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले। त्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो। वडाचे झाड दीर्घायुष्य, शौर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते। पूजासाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, फुले व हार, अगरबत्ती, तुपाचा दिवा, कापसाचा दोरा, पाणी भरलेला कळश, फळे व नैवेद्य, सुपारी व नारळ। वटपौर्णिमेचे संपूर्ण विधी: सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ आणि शक्यतो नवीन कपडे परिधान करावेत, घरातील देवाची पूजा करून व्रताचा संकल्प करावा, त्यानंतर वटवृक्षाजवळ जावे, हळद, कुंकू, अक्षता आणि व्हावीत, तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी, कापसाचा दोरा घेऊन वटवृक्षाभोवती 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालत दोरा गुंडाळावा। प्रदक्षिणा करताना पतीचे आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी। त्यानंतर सावित्री सत्यवान कथा श्रवण किंवा वाचन करावे। शेवटी नैवेद्य अर्पण करून सर्वांना प्रसाद वाटावा। वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी घालावी? वटपौर्णिमेला पारंपरिक आणि शुभ रंगाच्या साड्या परिधान करण्याची प्रथा आहे। तुम्ही लाल रंगाची साडीही घालू शकता। लाल रंग हा सौभाग्य, मंगळ आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक मानले जाते, तर हिरवा रंग समृद्धी आणि आनंद, नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते। पिवळा रंग हा शुभता, आध्यात्मिकता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते। गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि सौम्यतेचे प्रतीक मानले जाते। यापैकी तुम्ही कुठलाही कलर घालू शकता। त्यांना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: पूजा श्रद्धेने करावी, कोणाबद्दल वाईट विचार करू नये, घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे, शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करावे। मित्रांनो, वटपौर्णिमा हा केवळ एक सण नसून श्रद्धा, निष्ठा आणि पवित्र वैवाहिक नात्याचा उत्सव आहे। सावित्री मातेसारखी निष्ठा आणि वडाच्या वृक्षासारखी दीर्घ सौभाग्य प्रत्येक भगिनीला लाभो हीच प्रार्थना। वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।